जुना बीडी घरकुल शिरालिंग नगर येथे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या निष्काळजी व दुर्लक्षपणामुळे येथील नागरिक व रहिवाशांना चक्क नरक यातना भोगाव्या लागत आहेत। ड्रेनेज, रस्ते, लाईट व पाणी या मूलभूत सुविधा सुद्धा येथील नागरिकांना पुरवण्यात संबंधित नगरसेवक, आमदार व प्रशासन आजपर्यंत अपयशी ठरले। येथील प्रतिनिधींच्या नियोजन शून्य व निष्क्रिय कारभारामुळे येथील नागरिकांना जिवंतपणी नरक यातना भोगाव्या लागत आहेत। पावसामुळे येथील रस्त्यावर व घरामध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत। त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन धोका निर्माण झाला आहे। वारंवार संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना सांगूनही दखल घेतली जात नाही। त्यामुळे येथील नागरिकांनी महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे प्रतिनिधी व जिल्हा संपादक महबूब शेख यांना संपर्क साधला। यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला। लवकरात लवकर या समस्या सोडविल्या नाही तर या भागातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेले आहोत जुना बीडी घरकुल येथील शिरालिंग नगर मध्ये। तर आपण पाहू शकता की इथं कशा पद्धतीने कारभार चालू आहे। एवढ्या मोठ्या लोकांचा जीव धोक्यात घालून आणि इकडचे नगरसेवक घरात कसा बसतात आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे। बोला सर मला माहिती वाटलं दर वर्षी हेच बॉम्ब असे फेमस दोन उघडून खुलं होतं। पाणी समजा आमच्या आपल्या घरासमोर ते कोणाला या जायला वाट नसते। उलट्यावाले समजा चालू आहे। 4 महिने झाले वाट नाही काय नाही जायला पाणी अर्ज केलंय बघू लागला जाऊ लागला मेंबर येऊ लागला जाऊ लागला येतो पाणी येत नाही। हा पास होत होत नाही काय ना साफ करत काय नाही नगरसेवक बघून जाते, महापालिका लोक बी येऊन बघून जाते। ती बात लक्षात घेत नाही। भयंकर वाद सुटला कोण जबाबदार त्याचा? शासन जबाबदार का महापालिका जबाबदार? काय मागणी तुमची? सगळं हे तुम्ही करायला पाहिजे, बर टाकला पाहिजे सगळं। लवकर लवकर काम करायचं आम्हाला। चालायला ना काय नाही बसायला ना तर सगळं साड्याचं बरं करून जावं लागलं। आणि काय तर लाज ते असतं का ना आम्हाला? घरा लोक येतच जाते तर काय तर आणून घेऊ आम्हाला करायचं। लवकर नाही केलं तर नाही रोडवर जाऊन बसणार सगळं पोरं बिरा सगळ्याला धावण्यात गाठलेला आहे। उलटी जुलाब जाऊन घरात पाणी यायला आले कोणाचा जबाबदार काय तर झालं तर कोणता मान्य आहेत का? महापालिकेचे नाहीत का? येतात जातात बघतात येतात काही करत नाही। आता येतात करते झालं येऊन सगळं लक्ष द्यायचं। या भागात जवळपास मी 5 वर्ष राहत आहे। माझं एवढं मोठं बिल्डिंग बांधलेलं आहे, समोरची बिल्डिंग माझीच आहे। पूर्ण माझ्या कंपाऊंड मध्ये या लाईन मध्ये सोसायटीचे चेअरमन असून बिन कामाचा आहे। काय कामाचा उपयोग नाही। काय त्यांनी सोसायटीचा चेअरमॅन असून काय बिनकामाचं आहे, काय काम करत नाही। इकडं बागामधलं त्यांनी काय विल्हेवाट करत नाही, काय लक्ष देत नाही। एकदा पण सांगितलं तर बिनकामाचं काम विषय एकाचा गोष्ट पण विचारत घेत नाही त्यांनी। जवळपास या बागामध्ये 5 वर्षामध्ये राहतो। एकदा पण या लाईन मध्ये चेअरमॅननी आणि नगरसेवकनी या भागात या 50 फुटी रोड आहे। या भागात अजून पण मोठ्या लाईनचे पाईपलाईन होईना। ते परवा पाईपलाईन गाठले प्लास्टिकचे बिन पाईप प्लास्टिकचे बुचकट पाईप टाकलेला आहे। ते लहान पाईपामध्ये ते 6 इंची काळा पाईप ते रिंगचं पाईप टाकलेलं आहे। ते काय घालून 3 पाईप टाकलेलं आहे इथपर्यंत ते घालून काय उपयोग पण नाही। आणि जसं घातलं ते घातल्याप्रमाणे पाणी पण जाईना। आणि सर्व इथला मुरुमच्या गाड्या
आणि कच्चे मुरुमच्या गाड्या, वीटच्या गाड्या आणि ड्रेनेजचे सापलाईन पण 4-5 वेळा जाऊन सांगितलं तर काय एकदा येते तर करते तर काय असं पाईपलाईन रॉड घालते तर करते तर त्याचा काही उपयोग होईना. पुन्हा ते झाकाना ना जसं आहे तसंच पुन्हा झाकाना ते झाकाना आपोआप निघू लागले तर पाईप गाड्या चालले तर मात्र याचा विल्हेवाट होईना. समजा ड्रेनेज फुटला घरामध्ये यायला लागले पाणी आमच्याकडे लेकरं समजा आजारी पडले दवाखान्याला पैसे देतो का समजा जण मिळून हे समजा रोड समजा किती घाण झालाय असं जेवण जाईना आम्हाला उलट्या व्हायला लागल्यात आमच्या घरात समजा कोण मेंबर येतं बघते जाते काय पण व्यवस्था करत नाही कुणाला काय तर उद्या जाऊ द्या म्हणतात गपचूप जातात ते रोडवर जाऊन बसा समजा ते मात घाला म्हणून येतात लवकर घरी इडून येतात लक्ष द्यावं गरजेचे आहे. एवढ्या परिस्थिती वाईट आहे या ठिकाणी. कोणाकडे जायचं कोणाकडे कुठलं काम होऊ शकत नाही. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जरा हे परिस्थिती दाखवावा जेणेकरून इथलं काम व्हायला पाहिजे. ह्या हिशोबात चेंबरचं काम करण्यासाठी येतात पण ते काय दुरुस्त करत नाही आणि निघून जातात. सकाळी येऊन बघतात सकाळी येतात बघतात जातात हे प्रॉब्लेम आहे हे आहे म्हणतात निघून जातात. थोडं प्रॉब्लेम जर आमचं सॉल्व करा बघा आमची परिस्थिती काय